आता सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे पारे येथील राज्य महामार्ग उठला सर्वसामान्यांच्या जीवावर। ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सुरू असलेला राज्य महामार्ग सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठत आहे। पारे येथील अप्रुका नदीवर पुलाची परिस्थिती अधिक बिकट आहे। वारंवार तक्रार देऊन सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासकीय यंत्रणेकडून झालेली दिसून येत नाही। याच पार्श्वभूमीवर संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती येथून मार्गस्थ होत असताना रस्त्याचा अंदाज न आल्यास थेट नदीमध्ये पडले। सोपान विठ्ठल सावंत, राहणार हंगेरगे, वय 65 वर्ष असे त्या वयस्कर व्यक्तीचं नाव आहे। या रस्त्याची परिस्थिती एवढी नाजूक आहे की संध्याकाळच्या वेळी तर रस्त्याचा अंदाज येणं अशक्य आहे। सावंत हे नदीत पडल्यानंतर बाजूच्या लोकांनी त्यांना व त्यांच्या गाडीला बाहेर काढले। विशेष म्हणजे दुर्दैव घटना घडल्यापासून टळली। मंगळवेढा, शिर्शी, घेरडी, जत्ते, कर्नाटकातील येळगे या राज्य मार्गावरील सांगोला तालुक्यातील 22 किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणास युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे। या रस्त्यावर लहान मोठे असे एकूण 40 पूल नव्याने बांधण्यात येत आहेत, परंतु हा मार्ग रोजची रेलचेल पेलवणारा असून गेल्या काही दिवसांपासून पुलाचे काम हे अर्धवट आहे। या मधलाच पारे येथील अप्रुका नदीवरचा पूल फक्त मातीच्या जीवावर आहे। दोन्ही बाजूंनी नदी काठ भरलेला आहे। अनेक लोकांची धावपळ, अनेक अवजड वाहनांची रेलचेल या रस्त्यावर रोजची सुरू असते। वारंवार तक्रार देऊन सुद्धा हा पूल अजूनपर्यंत नव्याने उभारण्यात आला नाही। ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे, तरी लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी पुढे येते आहे।